मधून दाखल झाल्याच्या स्पर्धा घेण्यासाठी. तर दुसऱ्याने आपण पाहतोय की प्रजेश रावले यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघ. ज्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे संतोष सुलगे पाटील, जो खास बेळगाववरून दाखल झाला स्पर्धा खेळण्यासाठी. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सूर्या गावकर खास गोवा राज्यातून दाखल झालाय. आयकॉन खेळाडू असेल गोलंदाजी मार्कडे, परंतु समोर टीमचा कॅप्टन प्रजेश रावले सज्ज झालाय. सोनू सावंत मित्रमंडळ या टीम कडून खेळण्यासाठी. बॅटिंगसाठी आपण पाहतोय पंकज परबेला नॉन स्ट्राईक एंडला. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर आपण पाहतोय. डावखुऱ्याच्या बॅटरसाठी मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर ठेवला गेलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक 30 सकलच्या बाहेर ठेवला गेलाय. 30 सकलच्या आतमध्ये पाहिलं तर पॉइंट, गली, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर मध्ये काय क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकला. टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय थेट विकेट कीपरकडे. डॉट बॉलने सुरुवात झाली या सामन्याला. चांगली सुरुवात आपण पाहतोय. गोलंदाज सूर्या गावकर यांची पहिल्याच बॉल इथे बेट केले. बॅटर प्रजेश रावले यांना सुरुवात चांगली केली आहे, परंतु 5 षटकांच्या सामन्याने 5 षटकांच्या सामन्यामध्ये नक्कीच अजूनही पहिल्या इनिंगचे कोणते चेंडू बाकी आहेत. फुल टॉस होता अलॉंग विथ द कार्पेट. मिड ऑनला फटका. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि त्यानंतर मात्र अतिशय वेगाने दोन्ही बॅटर एक धाव पूर्ण केले जाते. नक्कीच दोन्ही बॅटरकडे पाहिलं चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. चपळ दोन्ही खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाने कट्टा गावचा खेळाडू आपण पाहतोय. या टीमचा कॅप्टन प्रजेश रावले, दुसऱ्याने ओरोस गावचा खेळाडू आपण पाहतोय पंकज परब, जो स्ट्रायकिंग एंडला आता पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅचमध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली, ज्या खेळाडूकडून 9 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी पाहायला मिळाली, तो बॅटर आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. हे दोन पाहण्याजोग्य असणार आहे, कारण 2 तगडे ताकदवान खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा कालच्या दिवशी स्पर्धेला सुरुवात झाल्याने कालच्या दिवसामध्ये अनेक विक्रम, म्हणजे तब्बल 6 षटकारांच्या हॅट्रिक पाहिल्या. विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली. मिडल षटक देखील आपण पाहिलं. अर्धशतक देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय, जे एकंदरीत अनेक विक्रम इथे घडतायत. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू टाकला होता, परंतु दिशा कुठेतरी भरकटली. अवांतर चेंडू आपण पाहतोय. ऑप्टिकचा बराचसा बाहेर. पंच इथे वाईड बॉल घोषित करतात. एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल यावेळेस रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगाने चेंडू टाकलाय. बेट केलंय बॅटरला. डॉट बॉल येतोय. जितके जास्त डॉट बॉल टाकले ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून तितकाच दबाव इथे वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर, आणि तितकाच आत्मविश्वास वाढेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा, की सामना दोन्ही संघांना जिंकायचा आहे. परंतु एकाचं स्वप्न पूर्ण होईल, एकाचं स्वप्न या सामन्यापुरतं अधुरं राहील. परंतु एक नवीन संधी असणार आहे यानंतरच्या सामन्यामध्ये पराभूत संघाला. वेग आणि वेगच पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांकडे इथे अपील केली गेली आहे. उत्साह पाहायला भेटते, परंतु आत्मविश्वास कमी. थर्ड बॉल षटक क्रमांक 1 चा खेळ ते आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण सूर्या गावकरच्या माध्यमातून पाहायला भेटते. बॅटरला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, परंतु त्याखेरीज धावांपासून देखील वंचित ठेवलंय. संघर्ष करण्यास भाग पडतंय. समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 तगडे ताकदवान बॅटर आहेत, परंतु सूर्या गावकर ते कलेश्वर कलमट क्रिकेट टीमचा आयकॉन खेळाडू जबरदस्त कामगिरी करतोय. एकाने सन्मान्य संदीपजी मिस्त्री साहेबांचा संघ आपण पाहतोय, जो क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्याने सोनू सावंत साहेबांचा संघ आपण पाहतोय, जो फलंदाजी करतोय. 2 बलाढ्य आणि ताकदवर संघ. एकाने आपण पाहतोय संतोष सुलगे पाटील, जो खास बेळगाववरून दाखल झालाय, परंतु दुसऱ्याने सूर्या गावकर, जो खास गोवा राज्यातून दाखल झालाय स्पर्धा खेळण्यासाठी. वेगाने चेंडू टाकलाय.
फास्ट वेग होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय. इट इज नॉट आउटचा लेग बायचा इशारा येतोय. एक धाव मिळते. एकेरी धाव धावसंख्येत बदल. षटक क्रमांक 1चा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटकांतर धावसंख्या 3. 3 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आपल्याला पाहायला भेटतात. जबरदस्त गोलंदाजी. सॉरी, षटक नाही संपलंय. एका चेंडूचा खेळ शेष आहे, माफ करा. 5 चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक वाईड बॉल आला होता षटकामध्ये. एक एक्स्ट्रा धाव देखील मिळाले होते. असे एकूण 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. चांगले गोलंदाजी आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. फिल्डर फक्त 2च क्षेत्ररक्षक 30 या सकाळच्या बाहेर आहेत. परंतु 2 क्षेत्ररक्षक 30 या सकाळच्या बाहेर असताना देखील चांगली कामगिरी गोलंदाज सूर्य गावकर यांच्या माध्यमातून होते. अनेक प्रेक्षक इतक्या रात्री देखील इथे दाखल आहे. सर्व प्रेक्षकांचं देखील स्वागत. यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली त्रिफळा उद्ध्वस्त केले. त्रिफळाच्या स्वरूपात बॅटर बाद होईल. ब्रजेश रावले बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीमचा कॅप्टन सरसेनापती आउट होऊन तंबूच्या आसरा परतेल. ब्रजेश रावले. आणि त्यानंतर आपल्या या कलमड गावातील गावडेवाडी प्रीमियर लीग म्हणजे गावडेवाडीमधील संघ आपल्या खेळताना पाहायला मिळतील. युवराज स्पोर्ट्स गावडेवाडी बनाम यंगस्टार गावडेवाडी असा सामना असेल, जो आजच्या रजनीमधील 6वा सामना असेल. पण यंगस्टार गावडेवाडी क्रिकेट संघाचे संगमाला एक सन्मान्य संदेश मसूरकर आणि कॅप्टन आहेत हितेश हरमळकर. आयकॉन खेळाडू आहेत दिनेश मसूरकर आणि प्रणय खाजनवाडकर. यंगस्टार गावडेवाडी क्रिकेट संघाचं नेतृत्व करतायत. दुसऱ्याने आपल्याला युवराज स्पोर्ट्स क्रिकेट संघ पाहायला मिळेल. संघमालक सन्मान्य भानुदास चिंदरकर, कॅप्टन गुरुदास चिंदरकर, आयकॉन खेळाडू अमोल चिंदरकर आणि परेश आचरेकर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आला आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 3 धावा. चांगले गोलंदाजी. शेवटच्या बॉलला इथे विकेट प्राप्त केले आणि आता गोलंदाजी मार्ककडे गोलंदाज हर्ष नांदगावकर. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सर प्रवीण तांबे यांच्या अकॅडमीमध्ये धडे घेत असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. कलमडगावचा स्टार आणि टीमचं नेतृत्व करतोय. कौतुक करावं लागेल संघमालक सन्मान्य संदीपजी मिस्त्री साहेबांचं, कीच एक युवा खेळाडूला ही संधी दिली लीड करण्याची. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय पंचांचा. म्हणजेच या षटकामध्ये अवघे 3 खेळाडू 30 या सकलच्या बाहेर असतील. नक्कीच हर्षबद्दल आपण चर्चा करत होतो. संदीप मिस्त्री मित्रमंडळ जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आली त्या स्पर्धेमध्ये नक्कीच उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूंनी केली होती. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच म्हणजेच प्रवीण तांबे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आपण पाहतोय. कीच बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील पटकावला होता या खेळाडूने. तो हर्ष नांदगावकर आपण पाहतोय. कीच स्पर्धा गाजवल्या आणि तो विश्वास इथे ठेवला गेलाय. पहिलाच बॉल अतिशय वेगाने टाकलाय परंतु दिशा कुठेतरी भरकटली. लेफ्टीच्या बाहेर पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचते धावफलकावर 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि टीमचा कॅप्टन गोलंदाजी करतोय. बॅटिंगसाठी आपण बॅटर पाहतोय विपुल पवार. नक्कीच विपुल देखील एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळाले. तो विपुल आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय. यावेळेस उडवलाय. मोठा फटका आलाय. फलंदाज पंकजांच्या बॅटमधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फटका आपण पाहतोय. ओव्हरपेच चेंडू होता. कीच ऑन साईडला फटका खेळला बॅटर पंकज परब. केच अनुभव आहे. अनुभवाचा वापर करतायत. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर चांगला खेळ फलंदाज पंकज यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज हर्षला कमबॅक करावा लागेल.
याही वेळेस उडवलाय चेंडू, उंच फटका आलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, चेंडू मागून धावतायत, झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु लांब झेल पडतोय क्षेत्ररक्षकापासून. तितकासा सोपा नव्हता झेल टिपणं, हाफ चान्स होता परंतु पंकज सारख्या या फलंदाजाचा कॅच टिपणं गरजेचं आहे. हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स बनवणं गरजेचं आहे परंतु चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षक संतोष यांचे. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहतोय 2 धावा दिल्या आहेत, 2 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या बसते धावफलकावर 12 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर एक षटकार आलाय, त्यानंतर 2 धावा इथे पाहायला मिळाल्यात. हे 2 धावा पाहण्याजोग्य असणार, एकाने अनुभवी खेळाडू, एकाने युवा नवोदित गोलंदाज. फास्ट वेगाने पायावर लागले, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, पलटवार गोलंदाज हर्ष नांदगावकरचा पाहायला मिळतोय. आउट होतोय बॅटर पंकज परब. षटकार जरूर आला परंतु त्यानंतर कमबॅक करण्यामध्ये यश प्राप्त केलंय हर्ष नांदगावकर या गोलंदाजाने. विकेट आली आहे, मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट संघाचा सलामीवीर पंकज परब बॅक टू दी पॅव्हिलियन. एसटीचे यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची क्रिकेट स्पर्धाच्या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना ज्या खेळाडूने मिडन षटक टाकण्याचा पराक्रम केला होता तो संतोष सुलगे पाटील दाखल झाला आहे की त्याच्यावर कॅप्टन असणार आणि कॅप्टनवरती जबाबदारी असेल, म्हणजेच हर्ष नांदगावकर या खेळाडूवर जबाबदारी असेल. कमीत कमी धावा द्यायचा, संतोषसारख्या बॅटरचे विकेट घ्यायची ही जबाबदारी हर्षकडे असेल परंतु संतोषकडे देखील मोठी जबाबदारी असणार आहे या मॅचमध्ये. आता मात्र विकेट गेले, प्रजेश बाद झाले तर पंकज बाद झालेत आणि 2 महत्त्वाचे बॅटर बाद झाल्यानंतर धावसंख्या देखील थोडीशी कमी आहे. ही धावसंख्या वाढवायची आहे, चांगला खेळ करायचा आहे सोनू सावंत मित्रमंडळ वरवडी या टीमसाठी. साधारणतः 12 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल, वेस पहिलाच बॉल आल्या पावले फटका खेळलाय, फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज हर्ष नांदगावकर यांनी. आउट होतोय बॅटर संतोष. दोन धक्के इथे दिले गेलेत. आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे गोलंदाज हर्ष नांदगावकर यांच्यासाठी. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय हर्षच्या माध्यमातून. नक्कीच षटकार आला, 2 धावांचा फटका देखील वाईट बॉल आला परंतु त्यानंतर कमबॅक केला आणि हर्ष नांदगावकर याच्या हॅट्रिकसाठी पारितोषिके आले आहेत. सन्माननीय संदीपजी मेस्त्री साहेब यांच्याकडून, तसेच सन्माननीय समर्थ कोरगावकर, तसेच सन्माननीय सागर पवार आणि सन्माननीय नितीन पवार यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असेल, पण 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर गोलंदाजाने हॅट्रिक संपादित केली तर आदरणीय मिलिंदजी मैत्री यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज हर्ष नांदगावकरसाठी. जर या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक घेतली तर त्या हॅट्रिकसाठी आदरणीय मिलिंदजी मैत्री यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. वाह, हॅट्रिकची संधी असणार आहे गोलंदाज हर्ष. कलमडगावचा खेळाडू, कलमडगावचा सितारा, ती संधी असेल. बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालाय समीर पेडणेकर. ऑन हॅट्रिक चेंडू इथे फेस करेल, गोलंदाज तयार. हॅट्रिक बॉल घेऊन ही अनपॉसिबल हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? फास्ट बॉल टाकलाय की चेंडू जातोय गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, अतिशय वेगाने थ्रो केलाय परंतु तत्पूर्वी 1 धाव इथे पळून काढले. लेग बायचा इशारा पंचांचा. ते हॅट्रिक पासून वंचित राहत आहेत परंतु जबरदस्त गोलंदाजी केले. महत्त्वाचे 2 गडी होते, म्हणजे पंकज आणि त्यानंतर संतोष पाटील यांची महत्त्वाची विकेट इथे प्राप्त केले हर्ष यांनी. आता तर बॅटर विपुल पवार स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. बॅटिंगसाठी नक्कीच ताकद आहे, क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची, परंतु ती आज सिद्ध करावी लागेल कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जिंकला तर थेट शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय व्हाल. हर्ष यांचा पुढचा चेंडू राईट मोडते विकेट. फास्ट बॉल कट केलाय, चांगला फटका, नजाकत बरा फटका, टायमिंग साधलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने बीट केलंय परंतु आउटफील्ड स्लो आहे आणि त्याचा फायदा नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होतोय. गणेश जाधव अतिशय वेगाने येत आहेत, चेंडू अडवतायत, परतावा करतायत, तोपर्यंत धावा काढल्या गेल्या आहेत 2. नक्कीच टप्पा खाल्यानंतर चेंडूने
दिशा बदलली आणि त्याचमुळे थोडासा फिल्डर बीट झाला. चेंडूवर 2 धावा आल्या. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील कारण आपण चांगली क्रिकेट स्पर्धा खेळतोय आणि नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे आणि त्या फास्ट आउटफील्डवर नक्की चेंडू अडवणं गरजेचं आहे. एकदा काही चेंडू हातामध्ये निसटला तर चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाईल. षटक संपताय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 15 धावा. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केले. महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले आहेत हर्ष नांदगावकर यांनी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलंबड गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची दुसरी रजनी 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत आपण अनुभवतोय. अनेक प्रेक्षक दाखल झाले आहेत. अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक दाखल आहे. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. टेनिस बॉल cricket.in माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले गेले त्यांचं देखील स्वागत असणार आहे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्ककडे सज्ज होतोय. सूर्या गावकर वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक घेऊन समोर असेल डावकऱ्याचा बॅटर. पहिला बॉल भन्नाट वेग पाहायला भेटतोय. थोडासा खाली राहतोय. अपेक्षेपेक्षा उसळी कमी घेतोय आणि त्याचमुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आता त्रासदायक ठरतील बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. डॉट बॉल लाभदायक ठरतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. नेक्स्ट बॉल वेस ओव्हर पिच होता. यॉर्करचा चेंडू चांगला फटका पाहायला भेटते. लॉंग ऑनला फटका. सुमित वर्धेकर चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. परतावा करतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. एक मिनिट. लाईट्समन फ्लड लाईट्स बंद झाले प्लीज. शार्पी बंद करा प्लीज. जो लॉंग ऑफ क्षेत्रातील टॉवर आहे तो लाईट्स बंद झाले आहेत. लाईट्समन त्याकडे लक्ष द्या फास्ट. लाईट्स ऑन झाले आहेत. धन्यवाद. स्टॅकिंग एंडला आता विपुल पाहायला मिळतील. साडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा वेग आणि वेगच पाहायला मिळतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय सूर्या गावकर. जबरदस्त गोलंदाजी. खास गोवा राज्यामधून दाखल झालाय. श्री कलेश्वर कलंबट या क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि प्रतिनिधित्व करत असताना चांगली कामगिरी जी अपेक्षित होती ती कामगिरी तो करतोय. नक्कीच टाळ्या देखील होत आहेत या खेळाडूसाठी. परंतु समोर विपुल आहे. विपुल देखील काही कमी नाही आहे. फास्ट वेगाने टाकलाय. टप्पा खाल्यानंतर म्हणजेच बॅटची कट लागली. चेंडू शॉर्ट फाईन लेगमध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक प्रथमेश रासम चोरकुळ गावचा खेळाडू आहे. तो चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. चेंडूचा परतावा करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. 17 धावा धावपलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली. अप्रतिम गोलंदाजी. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आणि त्याचमुळे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु संघर्ष करावा लागेल. संघर्ष जितका मोठा आहे तितका विजय मोठा असतो. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. प्रयत्न शेवटपर्यंत करावे लागतील. साडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्लिप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा धाव पाहायला भेटते. एक्स्ट्रा धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 18 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज सूर्या गावकर चांगली कामगिरी करतायत. आपण चौबाजूने प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अनेक माता भगिनी देखील दाखल झाले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. नक्कीच क्रिकेट प्रती असलेली आवड आणि त्याच आवडीमुळे अनेक प्रेक्षक दाखल आहेत. सर्वांचं स्वागत आहे. अपील आणि अपीलच पाहायला मिळते. पायावर चेंडू लागतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली गेली होती. उत्साह आत्मविश्वास कमी होता. एक धाव पळून काढली गेली. धावसंख्येत एकाने बदल. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. लेग बाईचा इशारा. 5 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांनंतर धावसंख्या ही धावपलकावर पाहायला मिळते 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आल्या आणि 2 धावा खर्च केल्या गेल्या म्हणजे एकूण 4 धावा. चांगली गोलंदाजी सूर्या गावकर. आयकॉन खेळाडू म्हणजेच आयकॉन आणि कॅप्टन. जबरदस्त कामगिरी पहिल्या 3 षटकामध्ये करतायत श्री कलेश्वर कलमठ या टीमसाठी. परंतु इथे आता बॅटिंग करणाऱ्या संघाला कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक करायचा असेल तर विपुल पवारची फलंदाजी महत्त्वाची असणार आहे या मॅचमध्ये. आणि विपुलकडे ती ताकद आहे, क्षमता अनेक स्पर्धांमध्ये सिद्ध केली आहे. परंतु या स्पर्धेत चांगलं खेळावं लागेल. या मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल. कारण तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केलं, मागच्या स्पर्धेमध्ये काय केलं त्याला या मॅचमध्ये महत्त्व नाही.
या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगलंच खेळावं लागेल. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय. प्रतीक गवंडे आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं तो आजच्या दिवसाचा हिरो गोलंदाज सज्ज झालाय. प्रतीक गवंडे षटक क्रमांक घेऊन 4 पंचांच्या डाव्या हाताकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल जातोय विकेट कडे म्हणजे डॉट असणार आहे. नक्कीच चांगली गोलंदाजीची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक यांच्या माध्यमातून. आज जर का पाहिलं तर गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात प्रतीक यांची कामगिरी चांगली राहिली आहे. प्रतीक गवंडे गती परिवर्तित बॅटची कड घेऊन चेंडू मागे क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रथमेश पाहायला भेटते आपल्या स्क्रीनवर. चेंडू अडवतोय परतावा करतोय. तत्पूर्वी एक धाव इथे पळून काढले परंतु आता 1-2 धावा नाही तर षटकार आणि चौकारांमध्ये डील करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण समोरचा संघ पाहिला तर समोरच्या संघाने मागच्या मॅचमध्ये 60 पेक्षा जास्त धावा चेस केल्या आहेत. प्रत्येक गवंडेच्या बॅटमधून अर्धशतक आलंय आणि त्याचमुळे एक फायटिंग टोटल स्कोर जर करायचा असेल तर एक 50 ते 55 धावांपर्यंत मजल मारावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस 6व्या बॅटने आकाश मार्गाने चेंडू जातोय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांबच लांब मारलाय षटकार. फटका आलाय बॅटर मयूरच्या समीर यांच्या बॅटमधून खूप चांगला फटका पाहायला भेटतोय. मिड विकेटला सीमारेखा पलीकडे पाठवलं. 6 धावांसाठी धावसंख्या पोहोचते धावफलकावर 26 धावा 26. षटकातील 3 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जे एकंदरीत विचार केला तर 9 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय विकेट कीपरकडे परंतु वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. टेक्स्टिकच्या बाहेर होता. 55 तर चेंडू घोषित करतायत. विकेट किपरच्या भूमिकेत प्रथमेश चिंदरकर यांना आपण पाहतोय. शॉर्ट डीप मध्ये आपण शुभम चिंदरकर. मिड विकेटला आपण हर्षला पाहतोय. नक्कीच लॉंग ऑन क्षेत्र देखील एक क्षेत्ररक्षक आहे 30 स्केलच्या बाहेर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा खाल्यानंतर ऑप्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल. हा दबाव पाहायला मिळतोय. षटकार मारला त्यानंतर थोडासा दबाव क्रिएट झाला गोलंदाजावर आणि त्यानंतर 2 वाईड बॉल आलेत. 28 धावा 28 ही धावसंख्या आपल्या स्कोर कडे पाहायला मिळते. साडेवा बॅटने खेळायचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावर लागतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न जीव घेणा प्रयत्न होता आणि इथे रन आउटच्या स्वरूपात गडी बाद होते. फलंदाज समीरला मागे परतावं लागेल. क्रिकेटच्या मैदानावर आत्महत्या अर्थातच रन आउट. फलंदाज समीर बॅक टू द पॅव्हिलियन. नो बॅटर वैभव परब मॅन फ्रॉम खोटले दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सुंदर नियोजन सुंदर आयोजन. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. हे ग्राउंड पाहतोय नक्कीच 2 ते 3 महिने कष्ट केलेत मेहनत केलेत या ग्राउंडसाठी की झाडी झुडपं होती या संपूर्ण ग्राउंडवर. आणि आज आपण पाहतोय अगदी एका स्टेडियम प्रमाणे ग्राउंड उभं केलंय आणि सर्व कष्ट आहे कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाचे आहेत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज गावडे यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कट मागे क्षेत्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू अडवतोय. फक्त एकच धाव येते. नो बॅटर मैदानाच्या मध्ये वैभव जो दाखल झालाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. वैभवकडे देखील एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गुणवान खेळाडू म्हणजे त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने कमाल केली आहे. खास करून सूर्या गावकर हर्ष नांदगावकर यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. फास्ट बॉल वेगाने टाकलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू जातोय विकेट कीपरकडे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक
4चा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 धावा पाहायला मिळत आहेत. 4 षटकानंतर 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेच आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शास्त्रकुलोत्पन्न मराठा समाज कलमट गावडेवाडी मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर मैदान, सुंदर खेळपट्टी हे सजलेलं मैदान आपण पाहतोय आणि या पाठी नक्कीच खूप सारी मेहनत आहे सर्व आयोजकांची. आणि आजची दुसरी रजनी आपण पाहतोय. पहिल्या रजनीमध्ये देखील चांगले सामने आपण पाहिले. कालचा दिवस शिवार सुपर कणकवली क्रिकेट संघाने क्वालिफाय केलं. त्यानंतर तनु स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाने देखील क्वालिफाय केलं. काल विडन षटक आपण पाहिलं शेखर रावळे यांच्या माध्यमातून. आज अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं प्रतीक गवंडे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कडे गोलंदाज सज्ज होतोय तन्मय घोणे. षटक क्रमांक घेऊन 5वं अंतिम षटक. एक युवा नवोदित गोलंदाज आहे. नक्कीच या टीमचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर युवा नवोदित खेळाडूंना संधी दिली गेली आहे. श्री कलेश्वर कलमट या क्रिकेट टीममधून कॅप्टन आहे हर्ष नांदगावकर. त्यानंतर तन्मय सारखा एक युवा गोलंदाज आपण या संघामध्ये पाहतोय. पहिला बॉल समोरच्या फटका आलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने चेंडू अडवतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. चांगल्या क्षेत्ररक्षण नमुना पेश केलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय सूर्या गावकर जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नमुना पेश केलाय. फक्त एकच धाव. एकेरी धावसंख्येत बदल. धावसंख्या 30. षटक क्रमांक 5चा खेळ. पहिला चेंडू इथे झालाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफटिकच्या बराचसा बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा धाव. धावसंख्येत देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते डबल कव्हर 31 धावा 31 ही धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. स्लॉकवरच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. परंतु या उलट क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विचार केला तर निर्धाव चेंडू आवश्यक असणार आहेत. जिंकायचं तर दोन्ही संघांना आहे. आडव्या बॅटने खेळलाय. वाईडिश लॉंगॉनमध्ये चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. नक्कीच पहिले काही चेंडू पाहिले तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. एक वाईड बॉल जरूर आलाय परंतु उर्वरित 2 चेंडूवर फक्त दोन धावा खर्च केल्या. म्हणजे एकंदरीत 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज तन्मय याने. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विपुल पवार स्ट्रायकिंग एंडला. विपुलच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांच्या आशापेक्षा असणार आहे. मागील क्षेत्रात चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड वरून आणि ते नॉन स्ट्राईक एंडला बॅटर विपुल पवार इथे बाद होतील. आपले विकेट सॅक्रिफाईस केले आपल्या खेळाडूसाठी म्हणजेच आपल्या दुसऱ्या बॅटरसाठी वैभव यांच्यासाठी. का वैभव यांच्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं होतं. विपुलला माहिती होतं आणि त्यासाठी स्ट्राईक दिली गेली आहे वैभव यांना. वैभव यांच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांच्या आशा अपेक्षा असेल. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकापासूनच चांगली गोलंदाजी झाली आहे श्री कलेश्वर कलमट या क्रिकेट टीमचे. पाहिलं तर श्री कलेश्वर कलमट या टीमचे कॅप्टन आहेत हर्ष नांदगावकर. इच कॅप्टन हर्ष यांनी चांगली गोलंदाजी केली. सूर्याने 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली आणि तिसऱ्या षटकात देखील चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत 2 षटकं टाकले. 2 षटकात 7 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला आहे सूर्या गावकर या गोलंदाजाने. नॉस्टेकिनला मयूर. फुलटॉस बॉल समोरच्या फटका येतोय. पाहूया किती धावा मिळतील. 1 धाव तर पूर्ण. सूर्या पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय परंतु पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे. आउट होतोय बॅटर. एकही चेंडू न खेळता बॅटर बाद होतोय. डायमंड डकचा इथे शिकार ठरतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. मयूर 0 धावसंख्येवर माघारी परतेल. नक्कीच स्ट्राईक वारंवार वैभव यांच्याकडे देण्याचा प्रयत्न होतोय. सोनू सावंत मित्रमंडळ ही क्रिकेट टीम टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करते. ते बॅटिंग करत असताना नक्कीच पाहिलं गेलं तर सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. प्रजेश रावले, पंकज परब आणि त्याचमुळे इथे दबाव. संतोष सुलगे पाटील टीमचा आयकॉन खेळाडू देखील या मॅचमध्ये स्वस्तात माघारी परतला. धावसंख्या पाहिली धावबल कव्हर तर 33 धावा. निनू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकास जबडे दाखल झालेत खेळण्यासाठी. नॉन स्ट्राईक एंडला विकास. नेक्स्ट बॉलचा खेळ. फास्ट वेगाने चेंडू टाकलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल. पहा मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाला भरपूर साऱ्या धावा आल्या होत्या. थोडासा महागडा ठरला होता परंतु तो विश्वास हर्ष या कॅप्टनने या गोलंदाजावर ठेवला आणि पुन्हा एकदा त्याला गोलंदाजी दिली गेली. म्हणजे या षटकामध्ये चांगली कामगिरी केली.
पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस पुढे सरसात फटका खेळलाय अलॉंग विथ द कार्पेट. कार्पेटच्या साइन चेंजवर ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. पण तो मोठा फटका आला नाही आहे. ही जमेची बाब आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी धावसंख्या 35 धावा. षटक समाप्त झालंय. संख्या 35 धावा. 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलं विजयासाठी. नेक्स्ट इनिंग मध्ये 36 धावांचं लक्ष असेल. हॅलो चेक. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 आपण सगळेजण आनंद घेतो आहोत आणि ही सुंदर अशी स्पर्धा पाहिल्यानंतर प्रत्येकालाच इथे आल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण आणि क्रिकेटमय वातावरण पाहायला मिळते. आणि अशाच या क्रिकेटमय वातावरणाकडे पाहिल्यानंतर जे प्रचंड खुश झालेले आहेत ते आमच्या मंडळाचे मार्गदर्शक जे वेळोवेळी आपल्याला सातत्याने मदत करतात, सहकार्य करतात. कारण हे मैदान पाहिलं तर इथे प्रचंड झाडी होती, जंगल होतं आणि ही झाडी आणि जंगल काढून खास या टुर्नामेंटसाठी गावडेवाडी प्रीमियर लीगच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि या मेहनतीवरती खुश होऊन आमचे सगळ्यांचे लाडके शासकीय ठेकेदार संदीपजी ठाकूर साहेब हॉटेल बावर्चीचे मालक ते या संपूर्ण क्रिकेटमय वातावरण पाहून प्रचंड खुश झालेले आहेत आणि त्यांनी आमच्या स्पर्धेसाठी रोख रुपये 15,000 रुपयांची देणगी दिलेली आहे. एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया तर साहेबांसाठी. असेच अनेक मदतीचे हात या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जात आहेत. संदीपजी ठाकूर साहेब आपलं मनापासून गावडेवाडी प्रीमियर लीगच्या स्पर्धा कमिटीच्या वतीने मनापासून धन्यवाद. 30 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 षटकांमध्ये 36 धावा करायच्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होईल. तसा मायक्रोफोनवर आवाज असेल सर अमोलजी जमदाडे यांचा. धन्यवाद प्रसाद. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 आपण सगळेजण आनंद घेतो आहोत आणि रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंटमधील आजची दुसऱ्या रजनीमधील महत्त्वाच्या सामन्याकडे आपण वळतो आहोत. सामना क्रमांक 4 मध्ये संदीपजी मेस्त्री यांच्या मालकीचा असणारा कलेश्वर कलमट क्रिकेट संघ ज्याने प्रथमतः फिल्डिंग केली आहे आणि सोनू सावंत यांच्या मालकीचा संघ असणारा सोनू सावंत मित्रमंडळाचा संघ हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्धारित 5 षटकामध्ये 35 धावा फलकावरती लावलेत. 36 धावांचं लक्ष आहे कलेश्वर कलमट क्रिकेट टीम समोर. गुड बॅच बॉल पहिल्याच बॉलला फिरवलंय ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉलला डीप मिड विकेटला बॉल चाललाय परतीची वेगात फेकी आली स्ट्रायकिंग एंडला मात्र झटपट वेगात 2 धावांची लहर देखील आपण पाहतोय.
दुहेरी धावांनी खातं ओपन केलं गेलं. स्ट्रायकिंग यांच्या बॅटर प्रतीक गवंडे मागच्या मॅचमध्ये सुपर हिरो ठरला. अर्धशतकी खेळीचा झंझावात, षटकार चौकारांची बोलीभाषा आपण प्रतीक गवंडेच्या बॅटमधून पाहिली. पहिल्याच बॉलवरती खातं ओपन केलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अंकुश बांबडेकरचा हाफ ट्रॅकर आणि त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाईल दन करत सीमारच्या पलीकडे. आलाय संजीवनी षटकार प्रतीक गवंडेच्या बॅटमधून. ते वेगवेगळे व्हिडिओज देखील आपण पाहिले सरावाचे. स्टिक वरती कॉइन ठेवून ते गोलंदाजीचे धडे घेत असताना आपण पाहिलेत. त्यांच्या मुलाला त्याने क्रिकेटचे धडे दिलेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अंकुश बांबडेकर यांचा एक मुलगा देखील आपल्याला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पाहायला मिळणार आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाते. 9 धावा फलकावरती लागलेत. बिनबाद 9. लक्ष छोटं आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला बॉल इथे डिलिव्हरी करत असताना आपण पाहिलं अंकुश बांबडेला तितका चांगला सन्मान देखील दिलाय. स्ट्रायकिंग याच्या बॅटर शुभम छिंदरकरने. शुभमचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील प्रत्येक गवंडे जबरदस्त रिदममध्ये आले आणि त्यावेळेस सुरेख अशी साथ दिली होती. एकेरी दुहेरी धावांनी स्ट्राईक बदलत शुभम छिंदरकर यांनी एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते फलकावरती. सीमारेषेच्या बाहेर ज्या प्रेक्षकांनी झेल टिपलाय त्याने कृपया मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अंकुश बांबडेकर अनुभवी गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहे. टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळला. क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. मागे आले धावत चेंडूला थांबवलंय आणि 2 धावा मात्र आपल्या टीमसाठी थांबवू शकले नाहीयेत. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जातोय. 12 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक संपलंय. 36चा पाठलाग करत असताना कलेश्वर कलमट क्रिकेट टीम बिनबाद 12 धावा पहिल्या षटकाच्या सांगते करीस. अंकुश यांनी पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धावा खर्च गेलेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत. संतोष पाटील. संतोष पाटीलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. प्रतीक गवंडेच्या साथीला शुभम छिंदरकर ही जोडी मैदानामध्ये आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 24 चेंडू 24 धावा हे समीकरण आहे. शानदार असं क्रिकेटमय वातावरण आपण पाहतो आहोत. फ्लड लाईट्समध्ये क्रिकेटचे सामने खेळवले गेलेत. संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉयज क्रिकेट टुर्नामेंट देखील आपण कलमटमध्ये पाहिली आणि त्याच क्रिकेट स्पर्धेच्या बरोबरीने पुन्हा एकदा गावडेवाडी प्रीमियर लीगचं शानदार आयोजन. अनेक डे नाईटच्या क्रिकेट स्पर्धा होतात जिल्ह्यामध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची स्पर्धा देखील आपण पाहिली आहे. टप्प्याचा बॉल हलकेच कट करण्याचा इथे प्रयत्न झालाय. धाव निघणार नाहीये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. भाईजी नरे साहेब आणि शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेमधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि भाईजी नरे साहेब आणि शैलेजी लोके साहेबांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्यात. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. बॉलला थांबू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. मकरंद सावंत यांचं इथे आगमन झालंय. कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. तसेच सन्मान्य निलेश पुजारी आपण देखील व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केले. कव्हर्सला बॉल जाणार आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. एकेरी धावांनी धावसंख्या बदलणार. धावसंख्या पुढे चालली आहे. 17 धावा. कलेश्वर कलमट क्रिकेट टीम विजयाकडे वाटचाल करते. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीमला आता मात्र विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे.
तर आपण चर्चा करत होतो डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट विषयी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची असेल, त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर आनंदवाडी देवगडची क्रिकेट टुर्नामेंट असेल, त्याचबरोबरीने बाबापरब मित्रमंडळ मालवणची स्पर्धा, जैनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठणची क्रिकेट स्पर्धा, जानवळीची क्रिकेट स्पर्धा, अमरडची क्रिकेट स्पर्धा, संदीप मेस्त्री मित्रमंडळ क्रेझी बॉईज डे नाईटची क्रिकेट टुर्नामेंट, त्याच पद्धतीने गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 जानवलीची क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहिली डे नाईटची. अनेक डे नाईटच्या स्पर्धा आता मात्र जिल्ह्यामध्ये होत आहेत. यावेळेला ताकद लावली आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. वा क्या बात है, चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर जाईल, येईल दमदार षटकार. तेंगडीचे 23 धावा फलकावरती आहेत, फक्त 13ची गरज आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. प्रतीक गवंडे आणि शुभम ही जोडी आता मात्र कारगर ठरते आहे. सातत्याने या जोडीने धावा बनवल्यात. मागच्या मॅच मध्ये दमदार भागीदारी. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्व आहे. एकेरी धावेने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. संतोष पाटीलचं षटक संपलंय आणि टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 24 धावा. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची निवड केली गेली आहे. कलेश्वर कलमट क्रिकेट टीमच्या माध्यमातून सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये ही लढत आहे. जर या जोडीने सामना नॉट आउट संपवला तर समीर कदम यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज मिळणार आहे. मात्र हा नाबाद सामना संपवावा लागेल. या जोडीला 18 चेंडूंचा खेळ आहे, त्यामुळे वेळ खूप आहे. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीम थोडीशी अटॅकिंग क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागेल. विकेटचा शोध घ्यायचा आहे, विकेट मिळवायचा आहे आणि विकेट जर तुम्ही मिळवलात तर मात्र कमबॅक होण्याची शक्यता आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज मयूर पेंडेकरचा वेगवान चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. सन्माननीय संदीपजी मेस्त्री साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. जर दोन्ही बॅटरने नॉट आउट धावा पूर्ण केल्या तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नॉट आउट धावसंख्या पूर्ण करण्यासाठी. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे स्विच हिट करायचा आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका केविन पीटरसन अँडी फ्लॉवर यांनी विकसित केला आणि त्याच फटक्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न सनम साळगावकर टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह जो रिव्हर्स स्वीपसाठी ओळखला जातो. गोवा राज्यामधील गोवंत भूमीमधला अजून एक दमदार खेळाडू, त्याची देखील आठवण होतीये. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दूधारी तलवार आहे. लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद. पुढे आलाय, बॉल मागे गेलाय, वेग आणि याचा अंदाज येत नाहीये. टप्पा चांगला आहे, बॉल डॉट घेतलाय, धाव येत नाहीये, प्रेशर वाढतंय आणि टीमची धावसंख्या मात्र फलकावरती थांबली आहे फक्त 24. प्रतीक गवंडीचा संघर्ष. मागच्या मॅच मध्ये आपण शुभम शेळकेला पाहिलं ज्याने षटकारांची हॅट्रिक केली आणि त्यानंतर बरेचसे डॉट बॉल देखील घेतले. क्रिकेटमध्ये वेळ प्रत्येक वेळी बदलत जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज मयूर पेंडेकरचं. चांगला बॉल. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल चाललाय, बॉलला स्टॉप केलंय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअरला. एकच धाव इथे मिळणार. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे जाते. 25 धावा. विजयासाठी समीकरण बदलतंय. 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण आहे. 14 चेंडू 11 धावा विजयासाठी बनवावे लागतील कलेश्वर कलमट क्रिकेट टीमला सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गोलंदाज तयार. शुभमने यावेळेला चेंडूची वाट बघितली आहे. ऑन साइडला फटका खेळत मिड विकेटला बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बाउंड्री लाईन वरती चेंडूची परती आली आहे. एकच धाव इथे वाढेल. एकेरी धावेने धावसंख्या वृद्धिंगत झाली. फलकावरती 26 धावा लागलेत. 10 धावांची आता मात्र गरज असेल. 13 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका लाईव्ह स्वरूपामध्ये पाहतो. हो क्रॅकिंग अटॅकिंग क्रॅकिंग फटका. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. क्रिकेट मधलं पुन्हा एकदा सौंदर्य पेश केलंय. चेंडू जाईल बॉर्डलाईनच्या बाहेर. चौकार.
हात टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा अन बाउन्स देखील पाहायला मिळणार आहे. तर आपण तिसऱ्या पंचाकडे जाणार आहोत. चेंडूची उंची किती आहे यासाठी मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे आमचे ऑफिशियल आपण पाहतो आहोत नितीन, तिसरे आमचे पंच नितीनजी जबडे आणि आमचे ऑफिशियल विवेक जबडे आणि बंटी केरकर ही जोडी आहे. कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल चमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. सागर कदम, प्रसाद साळके आणि आमच्यासोबत गुणलेखन करतायत योगेश मेस्त्री, त्याच पद्धतीने समीर नांदगावकर. तर वाईट बॉलची घोषणा आमच्या तिसऱ्या पंचांनी केली आहे. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, 1 धाव अतिरिक्त वाढणार आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाते 31 धावा. विजयासाठी फक्त 5 धावांची गरज. संतोष पाटील समोर खेळलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉलला स्टॉप केले, फॉलो थ्रू मध्ये थांबवलंय, धाव निघणार नाही. आणि या वेळेला मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत चाललंय. येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ, 5 धावांची फक्त गरज. संदीप मेस्त्री कलमटगावचे जे प्रथम नागरिक आहेत ते मात्र प्रचंड खुश असतील कलेश्वर कलमट क्रिकेट टीमच्या प्रदर्शनावर. मालिकेतल्या दुसऱ्या विजयाकडे वाटचाल चालली आहे. सोनू सावंत मित्रमंडळ क्रिकेट टीमला कमबॅक करण्यासाठी विकेटची गरज होती, मात्र विकेट येत नाहीयेत. एकेरी धावेची भर होते, एकेरी धावेने धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 32 धावा. फक्त विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. प्रतीक गवंडेचा करिश्मा बोलबाला याही सामन्यामध्ये आपण पाहिला. मागच्या मॅच मध्ये मॅरेथॉन खेळी, 1 मॅन आर्मी, अकेला आदमी सेना समान. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय, धावबाद करण्याची ती संधी आहे, हलकस अपील केलंय. आणि पुन्हा एकदा आपण PC रूम मध्ये जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. पंचांच्या तिसऱ्या डोळ्याने हा निर्णय तुमच्यापर्यंत येणार. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 चं शानदार आयोजन, संदीप मेस्त्री मित्रमंडळाची स्पर्धा आणि त्यानंतर पाठोपाठ लगेचच स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी गावडेवाडी प्रीमियर लीग आपण पाहतो आहोत. नॉट आउटचा सिग्नल पंचांनी कळवलाय. असे पाहे फलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतो संतोष पाटीलला. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 33 धावा. विजयासाठी 3 धावांची गरज. शुभम चिंदरकर एका बाजूने खिंड लढवतोय आणि हेच काम तुम्हाला करायचं आहे. जे युवा खेळाडू हा सामना बघतायत, नक्की याकडे लक्ष द्यावं लागेल. ज्यावेळेला एखादा फलंदाज आक्रमक खेळत असतो त्यावेळेला दुसऱ्या फलंदाजाने फक्त स्ट्राईक बदलायची असते, ही रणनीती आहे. आणि तेच काम शुभम चिंदरकर वखुबीने निभावत असताना पॉइंटला खेळला आणि यावेळेला एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने फक्त 2 धावांची गरज असताना 2 धावा मैदानावरती होत आहेत आणि हा सामना पुन्हा एकदा जिंकलाय कलेश्वर कलमट क्रिकेट टीमने. दोन्ही सामने सलामीच्या जोडीने जिंकून दिलेत आणि त्यामुळे संदीप मेस्त्री यांच्याकडून पारितोषिकांची तर खैरात होणार. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदीप मेस्त्री प्रचंड खुश. सोनू सावंत मित्रमंडळाचे संघमालक सोनू सावंत थोडेसे नाराज असतील आपल्या संघावरती, मात्र त्या संघाला अजून मिळणार एक संधी आणि या पुढचा लगेचच सामना होणार. तर दोन्ही संघ लगेच अलर्ट राहायचं.